या 761 भागांचा हा मोठा प्रवास होता. या प्रवासामध्ये आयुष्यभर असं लक्षात राहील किंवा विसरता येणार नाही असा एखादा क्षण? एक क्षण नाही, मी पूर्ण 761 भाग समजेन. डे 1 पासून आता आज आम्ही शेवटचा दिवस आहे शूट करण्याचा. टेलिकास्ट 16 तारीख वगैरे काहीतरी होईल. पण या सेटवरचा तुम्ही सेट बघाल, या सेटचा प्रत्येक भाग, प्रत्येक कण, प्रत्येक काय म्हणून प्रत्येक जागा इकडे आम्ही शूट केलं. सो प्रत्येक मी आता गेले ज्यावेळेस समजले ना की असा शो रॅपअप होतोय, बंद होते, मला ऐकायला बरं नाही वाटत. खरं तर खूप चांगलं काम करून आम्ही हा शो एका स्टोरी संपते असं समजा. तर मी फक्त सेटला बघतोय गेली आता जेव्हापासून आठवड्याभरून समजलं तेव्हापासून. मला प्रत्येक ठिकाणातून एक ती वाईब येते, ती एनर्जी येते, ते प्रेम मिळते. ते मी साठवून ठेवते अजून माझ्या डोळ्यात, माझ्या मनात. कारण प्रत्येक मी म्हणतो ना, ज्यावेळी आम्ही प्रोमो शूट केला पहिल्या दिवशी आणि तो आम्ही सकाळची शिफ्ट सुरू केली, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पॅकअप केलं होतं. तर त्या दिवसापासून ते आजचा दिवस, आज ही दुपारची शिफ्ट आहे, आय थिंक रात्री 1-2 वाजेपर्यंत आम्ही शूट करू. या मालिकेने खूप खूप दिले. म्हणजे मी म्हणतो ना की एखादा शो कधी संपू नये असं वाटणं. मला कधीही बोर नाही झालं की अरे काय करतोय, एक्साइटमेंट, तेवढीच एनर्जी. कारण लोकांचं तेवढं प्रेम, आमची संपूर्ण टीम तेवढंच काम करत होती त्यावरती. त्यामुळं एक लागलं प्रेमाची मालिका ही कायम माझ्या मनात, माझ्या हृदयात घर करून राहणार आहे. मालिकेनी एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून काय दिलंय तुम्हाला? एक माणूस म्हणून लोकांचं आणि एक कलाकार म्हणून म्हणणे, लोकांचं खूप सारं प्रेम मिळालं. आणि मला विशेषतः कौतुक आमच्या संपूर्ण सेटवर त्या प्रत्येक व्यक्तीचं करायचं, ज्या व्यक्तीने या मालिकेसाठी फुल फुलाची पाकळी म्हणा थोडा हातभार लावलाय. किंवा पहिल्या दिवसापासून आता शेवटच्या दिवसापर्यंत बरीच माणसं आली, बरीच माणसं गेली. त्या प्रत्येक माणसाला मला थँक्यू म्हणायचं आहे. कारण इथे या सेटवरती कोणी कोणताही कोणाचा इगो न आणता प्रोजेक्टसाठी काम केलंय. त्यामुळेच या सेटवरती मी हा अनुभवलेला की प्रत्येक जण खुश आहे, हॅपी आहे, कोणाचं कोणाशी द्वेष नाहीये. तर एक चांगली माणसं भेटली, चांगल्या माणसांकडून बऱ्याच, म्हणजे मी म्हणून स्पॉट दादापासून आमचे प्रोड्युसर म्हणा, आर्टिस्ट म्हणा, सगळे सेटिंग दादा म्हणा, कॅमेरामॅन म्हणा, डायरेक्टर म्हणा, प्रत्येक व्यक्तीकडून मी काही ना काही शिकलोय. माणुसकीचा काही ना काही धडा शिकलोय, काही ना काही सिच्युएशन मधून नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सो मला जे काय घडलंय ते पॉझिटिव्हच घडलंय, कलाकार म्हणून सुद्धा आणि माणूस म्हणून सुद्धा. कलाकार म्हणून स्पेशली मी आमचे प्रोड्युसर, आमचे रायटर, संपूर्ण टीम, चॅनल स्टार प्रवाहाचं मी थँक्यू यासाठी म्हणेन, किंवा माझे प्रत्येक डायरेक्टर्स, माझे को स्टार, सगळ्यांना यासाठी थँक्यू म्हणेन की राया फक्त एक घरचा ड्रामा म्हणून असा हा शो नव्हता. प्रत्येक कॅरेक्टर या शो मधलं मला प्रत्येक आठवड्याला काहीतरी वेगळं करायला मिळालं, एक वेगळी जर्नी. प्रत्येक महिन्याला आम्हाला शॉकिंग अशा गोष्टी होत होत्या. स्वतः शेवटी त्याच पद्धतीने एंड होते म्हणा. प्रत्येक गोष्ट म्हणजे युनिक, असं नाही की एकच काम करतोय. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, रायाची सुरुवात म्हणजे फुल गुंड होता, विजेची तार पेटता अंगार आणि ह्या रायाचा वार कधीच फेल जात नसतो. तिथून आज इन्स्पेक्टर राया भोसले बनतोय. तर ही सोपी जर्नी नव्हती आणि अशीच जर्नी नव्हती. खूप उतार चढाव, आणि मला वाटतं ग्राफ वरतीच घेत गेलाय, वरतीच जात गेलाय. आणि फक्त हॅपीनेस, फक्त खुश आहे, मी खुश आहे. खूप गोष्टी मी शिकलोय, एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून. आणि मी खूप ऋणी आहे सगळ्यांचा. मी खूप नशीबवान आहे आणि माझ्यात मी म्हणेन ग्रोथच होत गेली. प्रत्येक माणसाकडून मी शिकतच गेलोय. सो अशीच ग्रोथ मी पुढच्या कामासाठी या मालिकेचं काय म्हणू आपण, जे काय शिकलोय ते पुढच्या कामासाठी नक्कीच वापरेन.